राजकारणात काही घटना अशा असतात ज्या एका व्यक्तीच्या जाण्याने थांबत नाहीत, तर त्या संपूर्ण सत्ता समीकरणच बदलून टाकतात. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या असाच एक मोठा आणि तितकाच रणनीतीचा खेळ सुरू आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा घडामोडींना वेग आला आहे. सुरुवात झाली की सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने. अजित पवारांच्या निधनानंतर पक्ष आणि सरकारमध्ये दोन्ही ठिकाणी पोकळी निर्माण झाली होती. ती पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार पुढे आल्या. लवकरच पक्षाची सूत्रेही त्यांच्या हाती जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र खरी राजकीय चक्रे फिरवायला सुरुवात झाली ती राज्यसभेच्या जागेवरून. सुनेत्रा पवार सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत. विधिमंडळाच्या सदस्य झाल्यानंतर त्यांना राज्यसभेचा राजीनामा द्यावा लागणार आहे आणि येथेच चर्चा सुरू झाली ती रिक्त होणाऱ्या जागेवर कोण जाणार. पहिल्या नजरेला सगळ्यांनाच असं वाटलं की सुनेत्रा पवारांच्या जागेवर त्यांचे पुत्र पार्थ पवार राज्यसभेत जातील. पण इतकंच एक, पार्थ पवार यांना आईच्या जागेवर राज्यसभेत जाण्यात अजिबात रस नाही का? कारण सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची टर्म 2028 मध्ये संपते. म्हणजे त्या जागेवर गेले तर ते पार्थ पवार यांना केवळ 2 वर्षाचीच टर्म मिळेल. 2028 नंतर त्यांना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल आणि पार्थ पवार यांना हे नको आहे. त्यांचं लक्ष आहे एप्रिल 2026 कडे. कारण एप्रिल 2026 मध्ये महाराष्ट्राच्या कोट्यातील राज्यसभेच्या तब्बल 7 जागा रिक्त होणार आहेत आणि या 7 जागेमध्ये एक अत्यंत महत्त्वाची जागा आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची. शरद पवार यांची राज्यसभेची टर्म 2 एप्रिल 2026 रोजी संपत आहे. तर त्या जागेवर पार्थ पवार निवडून गेले तर त्यांना पूर्ण 6 वर्षाची टर्म मिळेल. म्हणजेच थेट 2032 पर्यंत राज्यसभेचे खासदार हीच पार्थ पवारांची खेळी आहे. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे एप्रिल 2026 मध्ये निवडणूक जिंकण्यासाठी एका उमेदवाराला 37 मतांचा कोटा लागणार आहे. आजची स्थिती पाहिली तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 40 आमदारांचं संख्याबळ आहे. म्हणजेच पार्थ पवार यांच्या राज्यसभेत जाण्याचा रस्ता अगदी सोपा आहे. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे फक्त 10 आमदार आहेत. म्हणजेच ते स्वतःच उमेदवारही स्वबळावर निवडून आणू शकत नाहीत. म्हणूनच ही लढाई केवळ जागेची नाही, ती आहे वारसाची, प्रभावाची आणि भविष्याच्या राजकारणाची. एप्रिल 2026 मध्ये त्यांची टर्म संपत आहे. त्यामुळे शरद पवार, फौजिया खान, रामदास आठवले, धैर्यशील पाटील, भागवत कराड, रजनी पाटील आणि प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे. म्हणजे ही निवडणूक फक्त राष्ट्रवादीपुरती मर्यादित नाही, तर ती संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करणारी आहे. आज पार्थ पवार आजोबांची जागा घेण्याच्या तयारीत असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. पण प्रश्न असा आहे की शरद पवार हे गप्प बसणार का? त्यांच्या गटाकडून कोणतीही रणनीती आखली जाणार आणि पवार कुटुंबातील ही सत्तांतराची लढाई राज्याच्या राजकारणाला कोणत्या दिशेने नेणार? 2 एप्रिल 2026 हा दिवस फक्त तारीख नाही, तो महाराष्ट्राच्या राजकारणातील एक निर्णायक टर्निंग पॉइंट ठरणार आहे. आता पाहणं महत्त्वाचं ठरेल, पार्थ पवारांची ही गणित कितपत यशस्वी ठरतात आणि पवार कुटुंबातील सत्तेचा वारसा नेमका कोणाच्या हातात जातो. तर मंडळी, या संपूर्ण राजकीय घडामोडीबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.